अशा कशा पडलात तुम्ही? उठा. अगं मलाच कळलं नाही कशी पडली. ऐकू देवा. उचल बाई. दे इकडे. माझं ना नशीबच फुटकय. चांगलं काही करायला जाते आणि हे असं होतं. बस त्या बायकांकडनं पैसे घेतले असं झाले मला आता. शोभताई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ना ते पैसे परत देऊन टाका आणि त्यांना सांगा की जमलं नाही. आता मालक आले नाही तर तुम्ही तरी काय करणार ना. तुम्ही पैसे देऊन टाका. पैसे कसे परत देऊ? का? मी ते खर्च केले. एवढे पैसे कसे काय खर्च केले तुम्ही? अगं तिने छल्ला घेतलाय. काय घेतलं? छल्ला. ते अंजली माझ्या समोर मिरवत आली होती म्हणून मग मी पण घेतला. मला माहिती होतं तुझ्याकडे छल्ला नाहीये. तू उगाचच त्या बायकांची खोटं बोलत होती. गप्पा बसतेस का तू? दोन मोठी माणसं बोलताना मध्ये मध्ये बोलू नये, कळत नाही तुला? शोभताई, तुम्ही तो छल्ला देऊन टाका परत. असं कसं देऊ? अंजलीने विचारलं तर काय सांगू? तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपण काहीतरी मार्ग काढूया. भानू, तुला मोनेने मशीन कशी चालवायची ते शिकवलंय ना? होय, पण मला मदत कर ना. हे एवढे ब्लाऊज शिवून दे ना. नाही म्हणू नकोस. आता तूच मला वाचवू शकतेस. हा बघते. मी तोपर्यंत पडते जरा. हा, मला माहित होतं तू मला नाही म्हणणार नाही. तू दात काढायला काय झालं? चल ते भानूला काम करू दे. झोपी दे. राज देऊ नकोस. झोप. देवा. मला मशीन जोडता येईल असं वाटत नाही, पण काही करून ना मला हे ब्लाऊज तयार केलंच पाहिजे. नाही तर उद्या मालकानं परत आल्यानंतर पैसे फेडावे लागतील. पण आता काय करू म्या? हा, मावची मदत घेते. माऊ, माऊ, माऊ उठ ना. माझी मदत कर ना. जादूने मशीन ठीक करून दे ना. काय झालं बानू? झोपूनच ना. भानू, झाली का ब्लाऊज शिवून? नाही शोभताई, शिवतेय. ते माऊला पांघरून घालायला आले होते. हा, तिकडे का? शिव शिव लवकर हा शिव. हा. माऊ, माऊ उठ ना. कर ना मला मदत. नाही ना. माऊ कर ना. माऊ, मला काम करायचंय. तुला झोपायचं असेल ना तर गपचूप झोप ना. तुला दिसत नाहीये का मी आणि शोभा झोपले इथे ते? गप, उगीच नखरे करू नकोस.
तिचं काम करतेस? ती बघ कशी मस्त झोपली. तूही जाऊन झोप ना. तुला नाही कळणार. माऊ, तुला झोपायचं ना तर झोप, पण म्या माझं काम ना कुठल्याही परिस्थितीत करणार. माऊ, तू झोपली नाहीये. तू झोपण्याचं नाटक करते. हे सगळं ना तुझ्यासाठी मस्करी असेल, पण पैसे म्हणजे या माणसांसाठी काय असतं ना हे तुला नाही कळणार. मला फक्त एवढंच माहितीये की म्या जर हे ब्लाउज नाही शिवले ना तर मालकांना त्रास होईल. शोभाताईंना नाही, आणि हे मला नाही सांगणार. हे समज मी मालकांसाठी करते. आता यापुढे माझी मदत करायची का नाही करायची हे तुझ्या हातात आहे. शोभाताईंनी एका छल्ल्यासाठी केवढा घोळ घातलाय. आता त्या बायका पैसे मागायला आल्या तर कुठून देणार? परत मालकांनाच त्रास. काय ग, नुसतीच का उभी आहेस? बादलीत कपडे सुकणार आहेत का? वाळत कधी घालायचे? काम नको, काही नको, पगार मागायला पाहिजे नुसता. मावशी, मला पगार पाहिजे. कशाला? ते गावाला पैसे पाठवायचे. बर, फास्ट डे आलाय ना काल, त्याच्याकडून घेऊन देते. मालक नाही आले. तुला कसं कळलं? शोभाताईंनी सांगितलं. बरं बरं, 2 दिवस थांब. तो आला की देते. माझ्याकडे कुठून असणार पैसे? जर आटप लवकर. काम करायला नको, पगार मागायला पाहिजे नुसता. मालकांना त्रास होऊ नये म्हणून मी पैसे गोळा करते, तर या मालकांकडूनच पैसे घ्यायचा विचार करताय. माझ्याकडे किती पैसे ते बघते. $4,000 तर नाहीत माझ्याकडे. माझी जादू बी काम करत नाही. आता पैसे कुठून आणू? भानू, आ तुझं काम आवरलं की ये लवकर वर. हा वय हा, अंजली ताईंकडून घेते. अंजली ताई, काय भानू, कुठे होती तू? एवढा वेळ लागतो का खालून वर यायला? किती आवाज द्यायची तुला? हा हा, चल पटपट पीठ मळून घे. तुझ्या राहुल दादाला डबा काढायचा. तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं. बोल.
काय काय काम आहे भानू? माझ्याकडे काम आहे. मला सांगाल तू. बोल. मला ना पैसे हवे होते. तुम्ही पगारात तर कापून घ्या. मागितले नसते पण आता गरज आहे. अगं एवढंच ना, आधी सांगायचं मला किती हवेत. 2772. एवढे पैसे? भानू, तुझा 500 रुपये पगार ठरवलाय मी. सगळ्या बायकांना तेवढाच पगार देतात. हा आता तू काही बोलली नाही म्हणून माझा मीच ठरवला. पण 500 रुपये एका कामाचे ना. मी समधी काम करते. हा किती काम करते ती. म्हणजे तुला मदत होते म्हणून म्हणलं. तुझं पूजा कर. हा हे बघ भानू, मी काही शोभा वहिनींसारखी नाहीये. म्हणजे मी आहे म्हणून मी तुला कामावर ठेवलंय, हो की नाही? आता शोभा वहिनीने तुला तर कामावरून काढून टाकलं. नाही बरोबर आहे तुमचं, पण आता पैशांची गरज आहे म्हणून मी तुमच्याकडे पैसे मागते. बरं ठीक आहे, तुझं नाही माझं नाही. महिन्याचे 850 रुपये देते, चालेल? हा हे बेस्ट आहे. हा चालेल. आता 2772 द्या, मग पुढे 4 महिने पैसे नाही दिले तरी चालेल. अगं 4 महिने काय खाणार तू? मी बघते काय करायचं ते. रेडी आहेस का? थांब बघते. हे घे भानू, 1000 रुपये. घरात नसतील तर लगेच घेऊन येऊ का एटीएम मधनं? लगेच जात. का बँकेत काय लाखभर रुपये? हा परवा माझी 3ऱ्यांदा चप्पल तुटली तर म्हणला शिवून घे. हा पुढच्या महिन्यात बघू. आठवते? आठवते? हे बघ भानू, राहुलने मला आत्ताच छल्ला घेतला. त्याला माहित नाही बँकेत पण पैसे नाहीयेत. तू याच्यातच ऍडजस्ट कर. बर जेवढे आहेत तेवढे पैसे शोभाताईनं देते. पुढचं पुढे बघू. बरं झालं तू ब्लाऊज शिवून दिलेस. वाचले मी, आता माझा छल्ला गेला असता. तुझ्यामुळे माझा छल्ला वाचला. थँक्यू भानू. हे नक्कीच मावचं काम आहे. शोभाताई झाले का ब्लाऊज शिवून? हो म्हणजे काय भाग्य ग तुझं. म्हणून आमचे हे आले रात्री, ब्लाऊज शिवलं आणि परत कामासाठी बाहेर गेले. हे घ्या ब्लाऊज. अनुष्केच्या आईचे पण आहेत, त्यांना पण नीट बघून घे. मोहन भाऊजींनी शिवलेत ना ब्लाऊज, मग व्यवस्थितच असणार. बस घडी कशाला मोडायची ना. चला येते. हनु तुझ्यामुळे वाचले. थँक्यू. अगं कुठे चाललीस? ताईलाही काम आहेत. कामानंतर कर ग. एक कप चहा घेऊया. चल. ताई नको. अंजलीला मी सांगते, तू चल. चल चल चल. ये ये ये. खेळ. भानू मस्तपैकी ना कडक चहा कर. या ब्लाऊजच्या टेन्शनमुळे ना रात्रभर झोप झाली नाही. डोकं इतकं जड झालंय ना. होय करते. बरं ऐक ना, थँक्यू. हा खरंच काल कमाल केलीस तू. एका रात्रीमध्ये मशीन रिपेअर करून ब्लाऊज सुद्धा शिवलेस. तुझ्या हातात ना जादू आहे. जा जा चहा कर. आलं टाका. होय. माऊ, आज तुझ्यामुळे मालक वाचले. थँक्यू. मला दूध दे ना. देणार ना. आज तू मागशील ते मी देणार. थांब दूध गरम करते तुझ्यासाठी. भानू
दूध जरा सांभाळून, पाया घालवू नकोस. ती सुधारणार नाही कधी. आता मला काय माहिती हे असं असेल. मोहन भाऊजींनी दिलं म्हणून मी तसंच उचलून आणले. शी, काय ग दीपा, काय झालं? अगं बघ ना, मोहन भाऊजींना ब्लाऊज शिवायला दिले होते तर त्यांनी त्याच्या चिंध्या करून दिल्यात ग. हे बघ, असं कसं होईल? हे बघ ना. मला वाटतं हे दादांचं काम नाही, मग शोभा वहिनींनी केला मुद्दाम. सोडणार नाहीये मी त्या शोभाला. या 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 या, कुठं गेल्या? या बघा, या चहा पितायत बघा, आणि किती खुश आहेत. हं. पण चहा संपलाय हा अंजे. तुम्ही दोघी का आलात परत? आता मापाने ब्लाऊज शिवून दिला ना, अल्ट्रेशन वगैरे आता जमणार नाही. हा, माझ्या ब्लाऊजच्या चिंध्या करून खोटं बोलायला तुम्हाला लाज कशी नाही वाटत हो? ब्लाऊजच्या चिंध्या? हो, हे बघा ना, हे काय आहे? हे ना सगळं भानूने केलंय. म्हणजे ती मला म्हणाली की मला ब्लाऊज शिवता येतात म्हणून मी तिच्याकडे दिले. आमचे हे रात्री आलेच नाहीत. मी नीट करून देते. काय काय नीट करून देणार आहेस ग तू? या चिंध्यांचा ब्लाऊज शिवून देणार आहेस? हे बघ, आम्हाला आमचे पैसे परत मिळाले पाहिजेत. येत नाही ब्लाऊज शिवायला तर कुणी का नसता शहाणपणा करायला सांगितला तुला? आता लग्नाला कसं जाणार आम्ही? हे बघा शोभाताई, कामाच्या आधी तुम्ही डबल पैसे घेतले होते. आता आम्हाला आमच्या शिलाईचे आणि ब्लाऊज पीसचे सुद्धा डबल पैसे हवेत. हा बरोबर आहे तुमचं. एवढे पैसे कुठून आणणार? हे बघ, ते तुझं तू बघ. आम्हाला आमचे पैसे परत हवेत. एक काम करा, हे माझ्याकडे एवढे पैसे आहेत ना, हे तुम्ही आता घ्या, बाकीचे पैसे मी नंतर देते. ठीक आहे, लवकरात लवकर मला बाकीचे पैसे दे. आणि शोभाताई प्लीज हे परत ना असं कुणाबरोबर करू नका. चल ग, खूपच केली यांच्याकडे ब्लाऊज शिवायला टाकले. नुकसान केलं त्यांचं. तुला ब्लाऊज शिवायला येत नव्हते तर सांगायचं होतं ना. सगळ्या कामाची वाट लावून टाकली. आता हे बघ, त्यांचे पैसे कसे परत द्यायचे ना तुझं तू बघ. मी नाही देणार पैसे. साडीमध्ये नाव खराब केलं माझं. भानू, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. कसं झालं मला नाही माहिती. मी तर ब्लाऊज नीट ठेवले होते. हे असे तुला करायचं नव्हतं तर इथं नुकसान तरी करायचं नाही ना. तू मस्ती करते ते ठीक आहे, पण ही काही मस्ती करायची गोष्ट आहे का? तुला ना समजणारच नाही. मी काहीच केलं नाही. तरी भानू मलाच ओरडली. मी तर उलट तिची मदत करत होते. उगाच पोट टाकव. आता भानू परत त्याच्यावरून ओरडेल. काय ग, कुठे चाललीस?